नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 21. अरुण म्हणाला, बॉस दे आर लिव्हिंग. तसा अभि अरुणकडे रागात नजर रोखून बघतो. अरुण म्हणाला, बॉस अगर उनको आज जाने दिया तो वो फिर कभी हमारे हाथ नहीं आएंगे. अभि पुन्हा एकदा अरुणला एक डेव्हिल लुक देतो आणि कुणाला तरी कॉल करतो. फोनवरील संभाषण. अभि म्हणाला, आर यू देअर? गुड. ओके. इफ यू डन विथ इट देन इमिजिएटली कॉल मी. थोडा गंभीर होत बोलत असतो तो. अरुण काही गोंधळलेल्या अवस्थेत अभिकडे बघत असतो. अभि म्हणाला अरुणकडे बघून, व्हॉट? त्यावर अरुण फक्त नकारार्थी मान हलवतो. आराध्या मनातच म्हणाली अभिकडे बघून, याला याच्या टीचर्सने फक्त एका शब्दात उत्तरे द्या एवढेच काय ती शिकवलेली दिसते. प्लस खेळ तर लहानपणी एकच खेळलेला दिसतोय. डमश राज कायम म्यूट मोडमध्येच संवाद साधत असतो. आराध्या म्हणाली, मिस्टर अरुण डोंट वरी, माझी माणसं ऑलरेडी आहेत सर्वीकडे. तसा अभि पुन्हा एकदा चमकून तिच्याकडे बघतो. अभि मनातच म्हणाला, काय आहे ही मुलगी, काहीच नाही समजत. एक एक नवीन शेड दिसतात तिचे. आराध्या म्हणाली, मिस्टर वॉट एव्हर, डोंट लुक ॲट मी लाईक दॅट. आणि मी कशी आहे याचा विचार नंतर करा. पहिले त्या लोकांवर लक्ष केंद्रित करा. समोर बघून इशारा करते. अभि मनातच म्हणाला, हिला मनातले पण कळते काय? जाऊ दे अभि, कॉन्सन्ट्रेट कर समोर. तिकडे समोर जरा अनपेक्षित हालचाली होताना दिसतात. तसे हे तिघेही अलर्ट मोडवर जातात. इन स्टोरेज एरिया. पहिला इसम म्हणाला, बॉस हम अभी यहाँ से निकलने वाले थे ना. त्याचा बॉस म्हणाला, जाणारच आहोत, पण त्या राठीसोबत हिशेब चुकता करल्यावर इथे येतो. तेवढ्यात राठी तिथे येतो. त्याला पाहून अभिच्या भुवया आपोआप जवळ आल्या. कपाळावर आट्या तर स्पष्ट दिसत होत्या आणि डोळ्यामधील अंगार काही केल्या कमी होत नव्हत्या. त्याविरुद्ध इकडे आराध्याच्या चेहऱ्यावरील एक रेघही हलली नाही. निर्विकार चेहऱ्याने आराध्या सर्व बघत होती. जणू तिला ह्या सर्वांची पूर्वीपासून कल्पना होती. आता हा राठी कोण प्रश्न पडला ना, तर चला या राठीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. नाव प्रदीप राठी, सुबोधराव आणि विकासरावांच्या पर्सनल असिस्टंट, प्लस त्या दोघांचा कॉलेजचा असतानाचा बेस्ट फ्रेंड. त्या गुंडाचा बॉस म्हणाला, वेलकम राठी, खूप लवकर आलात. आज 2 आठवडे झालेत माल गोडाऊनला आला नाही. साहेब आमच्यावर तापलेत. रागातच त्याच्यावर घुसपुसतो. राठी म्हणाला, हे रघु, तोंड आवर तुझं. मी तुझ्या साहेबांचा ऐकणार आहे, तुझं नाही. समजले काय? रघु म्हणाला, ठीक आहे मग आता साहेबांचं ऐका. आणि तेवढ्यात रघु कॉल लावतो. रिंग जात होती. तशी बाहेर आपली गँग कान टवकारून उभी होती. कॉल स्पीकरवर टाकला होता रघुने. रघु म्हणाला, हॅलो बॉस, हा राठी आलाय आज. मागचे पूर्ण 2 आठवडे माल आणला नव्हता याने. आता तुम्हीच तुमच्या पद्धतीने बोलाय तशी. आमची पद्धत आवडत नाही याला. कुस्तीत हसत बोलतो. समोरून एक रफ आवाज येतो, काय रे हरामखोर, जास्त माल झालाय का तुला? तुला सांगितलं होतं ना माल वेळेवर पोहोचवला पाहिजे. मग तरीही भिकारड्या तू माती खाल्लीस ना. थांब आता, नाही तुला ह्या दुनियेतून उठवले तर बघ. रघु ह्याने उद्याचा सूर्य पाहता कामा नये. हे ऐकल्यावर अभि आणि आराध्या दोघेही एकमेकांकडे निर्विकार चेहऱ्याने बघत असतात. राठी म्हणाला, साहेब नको नको, खरंच नको. माझी खरंच काही चूक नाही साहेब. तो विकासचा पोरगा आलाय ना दिल्लीहून, त्याने माल लोड करायचा नाही असं ठरवलं होतं. पण काल अचानक त्या सुबोधने उद्यापासून माल लोड करा असं सांगितलं आणि त्यामुळे आज थोडाही वेळ न घालवता माल आणला इथे. अरुण म्हणाला अभिकडे बघून, बॉस ये क्या हुआ, आपने तो बड़े साहब को माल लोड करने से मना किया था ना. अभि म्हणाला, यस अरुण, बट हाऊ कॅन ही डू दिस टू मी, आय डोंट अंडरस्टँड. बाबांनी असे का केले? तेवढ्यात आराध्यामध्येच बोलते. आराध्या म्हणाली, मी सांगितले होते बाबांना. तसा अभि रागात बघतो.
अभि म्हणाला वाय? अरुण म्हणाला आप दोनों झगड़ा बाद में कर लेना, अभी सामने कॉन्सन्ट्रेट करो. आराध्या म्हणाली या मिस्टर वॉट एव्हर, ही इज राईट, आपण नंतर बोलू याबाबत. तेवढ्यात राठीशी बोलून झाल्यावर त्या गुंडांचा साहेब रघुसोबत थोडं बोलून कॉल डिस्कनेक्ट करतो. रघु म्हणाला ठीक आहे राठी, दिली एक संधी तुला साहेबांनी, पण माल आता रोजचा रोज लोड व्हायला हवा. राठी म्हणाला तू नको शिकूच मला, साहेब आणि मी आमचे काय पाहून घेऊ, येतो मी. ट्रक बाहेर आहे, रिकामा करून लवकर सोनार इंडस्ट्रीमध्ये पाठव. तेवढ्यात एक गुंड तिथे धावत पडत येतो. तो गुंड म्हणाला बॉस बाहेर पोलीस आलेत. रघु म्हणाला पोलीस? आणि इथे? ही जागा पोलिसांना सापडणे शक्यच नाही. पोलिसांचे नाव ऐकून राठीला तर घामच फुटला होता. रघु राठीवर एक नजर टाकत म्हणाला हे राठी, डबल गेम खेळलास काय रे? सोडणार नाही तुला. हे पोरांनो, जे हातात येईल ते माल घ्या आणि सटका इथून. आणि राठी तू खूप चुकीचं केलं आहेस हे. आता बॉसच्या आदेशाचे पालन करावेच लागेल. आणि त्याच्यावर पिस्तूल ताणून धरतो. राठीला तर पोटात गोळा यायला लागत होता. राठी म्हणाला हे बघ रघु, ऐकून घे. अरे मी का बोलेल पोलिसांना? मी काहीही डबल गेम खेळलो नाही. मला समजत नाही आहे की पोलीस इथे कशी आली. रघु म्हणाला तू त्यांना बोलावले नाहीस, मग कोणी बोलावलं त्यांना इथे? थोड्यात मागून एक नाजूक आवाज आला. तसे त्या सर्वांनी एकसाथ मागे वळून बघितले. गोडाऊनच्या दाराजवळ आराध्या उभी होती, तीही पोलिसांसकट. आराध्या म्हणाली मी बोलावले आहे त्यांना इथे. काय राठी, ओळखले का? राठी म्हणाला तू तू इथे कशी काय? आराध्या म्हणाली शॉक लागला मला इथे बघून, पण तुम्हाला इथे बघून मला काहीच वाटले नाही. राठी म्हणाला ए पोरी, पंगा घेऊ नको माझ्याशी, महागात पडेल तुला. आराध्या म्हणाली सस्ती चीजों का शौक तो हम भी नहीं रखते मिस्टर राठी, पण मानले तुम्हाला. समोर पोलीस उभे असतानाही एवढा मजोरडापणा बरा नाही. राठी साहेब, इन्स्पेक्टर सावंत घ्या ताब्यात यांना. आराध्याने सावंतकडे पाहून त्यांना सांगितले. तसे सर्व गुंड पळण्यासाठी वाट शोधू लागले, तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही. आराध्याची माणसं, त्यानंतर अभिची माणसे आणि पोलीस अशा सर्वांनी त्या गोडाऊनला चारही बाजूने वेढा घातला होता. आराध्या म्हणाली पळून जाण्याचा विचार पण डोक्यात आणू नका. रघुकडे चालत जाऊन त्याच्यासमोर येऊन बोलू लागते. रघु ना रे, तू नाव ऐकून होते तुझे मी, पण तू एवढा चिंधीचोर निघशील वाटले नव्हते. आणि काय रे, ह्या राठी साहेबांवर विश्वास ठेवला तू, वा. पण अफसोस, आता त्यांच्यासोबत तुझी पण जेलची वारी घडवून आणते. गोडाऊनच्या खिडकीत उभा असलेला अभि तिच्या ॲटिट्यूड बघून गपगार पडला होता. डोक्यात काहूर माजले होते त्याच्या. तो मनातच बोलतो कोण आहे ही, किती रूपं आहे हिची. आय जस्ट कांट बिलीव्ह की कुणी एवढं परफेक्ट कसं असू शकतं. अरुण अभीकडे बघून मनात बोलतो आय टोल्ड यू बॉस दॅट वन डे युअर हार्ट इज चेंज युअर माइंड अँड सी इट इज हॅपनिंग. त्याला कळून चुकले होते की आपल्या बॉस प्रेमात जाम आपटलाय. इकडे ह्या सर्व गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आराध्या म्हणाली काय मग राठी, आता दुसरा शॉकसाठी रेडी व्हा. आराध्या कुणाला तरी आवाज देऊन आत बोलावते. बाबा या आत. हो, आराध्याने सुबोधराव आणि विकासरावांना बोलावून घेतले होते. आवाज दिल्यावर लगेचच सुबोधराव आणि विकासराव आणि त्यांच्याबरोबर कमिशनर अमरकुमार ही आत आले. आराध्या म्हणाली मिस्टर वॉट एव्हर, तुम्हाला आमंत्रण देऊ का? अभिकडे बघून. तसा अभि गडबडतो आणि तडक आत येतो. विकासराव म्हणाले अभि तू इथे? अभि म्हणाला यस डॅड, माझी माणसं यांच्या मागावर होती. आराध्या म्हणाली मग काय राठी साहेब, कसं वाटलं सरप्राईज? चला आता बऱ्या बोलाने आपला गुन्हा कबूल करा. राठीला आता कळून चुकले होते की कितीही हातपाय मारले तरी आपली सुटका नाही. आणि राठी बोलता झाला. राठी म्हणाला हो, मीच केले सर्व, आणि तेही या सुबोधमुळे. सुबोधराव म्हणाले प्रदीप, अरे का पण? मी काय बिघडवले होते तुझे?
तुला भावाप्रमाणे मानले मी आणि तू का केलंस प्रदीप असं? राठी म्हणाला, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्यापासून हिरावून घेतलीस तू. तुझ्यापुढे नेहमी कमी पडायचो. जीव तोडून सर्व केलं मी, पण यश मात्र सारखं तुला मिळायचं. तू माझ्यापासून माझं अस्तित्व, माझी लोकप्रियता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे प्रेम हिरावून घेतलेस तू. सुभद्रा म्हणाले, कुणाबद्दल बोलतो आहेस तू? राठी म्हणाला, शीतल. सर्वजण शॉक लागल्यासारखे बघत होते, फक्त एक व्यक्ती सोडून. कोण असेल बरं? राठीचं सत्य आणि बरंच काही बघूया पुढच्या भागात. असेच आपल्या चॅनलला जोडून राहा. असेच भरभरून प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.